मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पुस्तकामध्ये धडा 6वा लिहावे नेटके या धड्यामध्ये बघा काही चित्र दिलेत. इथं आई आणि मुलगा दोघे जण दिसत आहेत आणि त्यांच्या दोघांचा हा संवाद आहे. मग हा संवाद काय करायचा, आपण ऐकायचा आणि वाचायचा. तर पहा, पहिलं चित्र पहा. राघव निबंध इतका छान लिहिला आहेस, किती खाडाखोड, अक्षरही किती खराब, असं कोण म्हणाली? आई राघवला म्हणाली. मग आता राघव काय म्हणतो बघा. आई, एवढी गोल गरगरीत चपाती कशी लाटतेस? आईला काय म्हणतो राघव, एवढी गोल आणि गरगरीत चपाती कशी लाटतेस? तर आईने काय उत्तर दिलं? अरे राघव, सरावाने सारं जमतं. बघा, मग आता राघव काय म्हणतो बघा. मी सुद्धा छान लिहिण्याचा सराव करील. आणि मग राघवनी असे 15 दिवस तुमच्यासारखा छान लिहिण्याचा सराव केला. आणि 15 दिवसानंतर मग राघवनी वही त्याच्या आईला दाखवली. आणि राघव काय म्हणतो, आई ही बघ माझी वही. आई काय म्हणते, काय सुरेख अक्षर काढलंय, भरपूर सराव केलाय वाटतं, केलास वाटतं. खरंच आई, तू म्हणालीस हे खरं आहे, सरावाने सारं जमतं. मग आई त्याला म्हणती शब्बास. काय म्हणली? शब्बास. बघा, याच्यामध्ये काही नवीन शब्द आले. तर नवीन शब्द कोणते? सुरेखसाठी छान, सराव, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे म्हणजे सराव करणे. अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायचे. तुमचे सुद्धा सरावाने शब्दही पाठ होतील. आणि पुन्हा पुन्हा लिहिलं की सरावाने काय होईल? अक्षरही कसं होईल? सुंदर होईल. छान. थँक्यू.